अहो कॅफेत गेलतो खासाठी, पण पैसे नव्हते तर साला तिथल्या दादानं करायला लावला ना आपल्याला काम. पण त्याच्या आधी कसं आहे ना, माणूस आता जानवरच्या अवस्थेत आलता म्हटलं. आणि माझे केस वाढत गेले तर माझ्यापेक्षा जास्त प्रॉब्लेम माझ्या आईलेच होते बाबा. म्हणून भाऊ अर्जंट मध्ये आलो भाऊ आनंदच्या दुकानावर. पहिले तो मस्त कटिंग केली, त्यानंतर केली दाढी. आणि आनंद भाऊले म्हटलं की अशी कोणती तरी क्रीम सांग म्हटलं बाबा ज्यांना मी गोरा झाला पाहिजे. मग आनंद भाऊचा विषय का थांब म्हणजे तुला आता 2 मिनिटात गोरा करून देतो. मग तिथून आपली दाढी कटिंग करून आपण डायरेक्ट निघालो भाऊ उंदराचा पिंजरा आणण्यासाठी. कारण की साला घरात आजकाल उंदीर जास्तच परेशान करत आहे ना म्हणून. आणि आता एवढे काम केलं तर माणसाला जोरात लागली होती भूक. म्हणून डायरेक्ट आला भाऊ फ्रेंड्स टाउन कॅफे मध्ये चोरपासाठी. आणि भाऊ तिथं आपण एकटे नव्हते, आपल्यासोबत होता सुयोग, प्रणव दादा, अनिकेत दादा, अंकित दादा आणि काही वेळा आपले बंकू भाई आलते. आणि तेवढ्यात एंट्री झाली आपल्या सागर दादाची. आता कसं सर्वांनी चोरपाले सुरुवात केली. चला सर्वांनी तर बिल भरून दिलं होतं. तुमच्या भावाजवळ पैसे नव्हते तर भाऊ आता एकच ऑप्शन होतं, मयूरदा म्हणे माझ्या कॅफेची साफसफाई करून दे, म्हणजे तुम्ही पैसे माफ करून देतो. मग रपारप तिथं आपलं काम निपटलं आणि कोणी सांगू नका तुमच्या भावना तिथं साफसफाई केली म्हणून. मग तिथून बंकू सोबत आपण आलो आपल्या मंडळी जवळ. आणि दाढी कटिंग केल्यानंतर अनिकेतदा काय चिकना दिसत होता म्हटलं, एकदम स्मार्ट स्मार्ट. आणि या सर्व कामात आपल्याला कधी 7 वाजले माणसाला माहिती नाही पडलं. म्हणून चौपाटीवर आलो, पोटाच्या आधारासाठी मस्त ढोसा चोरपला, निघालो घरी यासाठी. म्हणून आजसाठी एवढंच, भेटू त्याच्या नवीन ब्लॉग मध्ये. टाटा आणि बाय.